देवी आई, माझं सिद्धू लॉकअपमधनं सुटला अशी बातमी कळली. खरंच तुझे खूप उपकार झाले. कितीही संकट आली तरी तू माझ्या लेकराच्या पाठीशी कायम उभी राहिलीस. आज माझा मुलगा फक्त तुझ्या कृपेमुळेच सुरक्षित आहे. त्याला अशीच शक्ती दे आणि दोघांनाही सुखात ठेव. नाही 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 संपत नाही. त्या हलकट लोकांच्यामुळे सिद्धू सुटलाय. आणि हे असं जर होत राहिलं ना तर आपण जे काही ठरवले ना ते कधीच साध्य होणार नाही. आणि बघ सिद्धू आणि त्याची ती मॅडम जिंकत राहतील आणि आपण फक्त बघत बसू. हं काही तू जरा शांत हो. अगं असे कसे जिंकतील ते घरातनं बाहेर पडलेत. ते खरंय, तो लोकांच्या मदतीमुळे जेलमधून बाहेर पडला. पण तू सुनबाईंच्या नोकरीमध्ये अडथळा आणलास. आता मला सांग, त्यांना पैसे कुठून मिळणार? हे बघ आई, त्याला मदत करणारी लोक ना अजून 2 दिवस टिकतील. फार तर 4 दिवस टिकतील. नंतर सगळे आपापल्या कामाला निघून जातील. आई, कोण कुणासाठी आयुष्यभर करत नाही हे तुला तर माहीतच आहे. एकदा का त्याला मदत मिळायची बंद झाली तर तू याच आपल्या उंबरठ्यावर भीक मागायला येईल. तो दिवस येणार कधी? हं तो दिवस फार दूर नाहीये, पण तो दिवस लवकरात लवकर आपल्याकडे कसा येईल यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. उरल्या सुरल्या सगळ्या वाटा बंद करून टाकूया. तुला कळलं ना मला काय म्हणायचंय? माझी फक्त एवढीच इच्छा आहे की हे बघ, म्हणजे सिद्धूची फार काळजी वाटते मला. आपण दोघांनी मिळून ना त्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढूया. आपल्याकडून आपण पूर्ण प्रयत्न करू. नको काळजी करू. अरे ए काय चाललंय माय लेकरांचं खुसूर फुसूर? कड शिजतोय की काय तुमचं आमच्या विरुद्ध? आई ग, तुला काय झालं आता आणखी नवीन? काय सांगू, खूपच डोकं दुखतंय माझं. काही समजतच नाहीये. अहो, एक काम करता का? एखादा बाम आणून देता मला? अरे हे काय नवीन? तुम्ही तुमचं डोकं घाण ठेवलायत का? नाहीतर काय? हा एवढी माणसं घरात असताना मला बाम आणायला सांगताय? काय करू मी खूपच दुखतंय माझं डोकं. माझं तर म्हणणं आहे की जरा चेपून द्याल का? ए काय ग ए रेणुका, लाज लज्जा कुठं घाण ठेवलीस की काय? आ खरंच खूप दुखतंय आई. अगं गाडे पाटलांची अब्रू काय चव्हाट्यावरती आणणार आहेस काय?
नवऱ्याला खुशाल तू काम लावतीस, सेवा करायला लावतीस. घरातले इतर कुठे गेलेत? नोकर चाकर आहेत, निलांबरी आहे, त्यांना हे काम सांगायचं सोडून तू नवऱ्याला सेवा करायला लावतीस. नाही तसं नाही, पण आता इतकं दुखतंय, काय करू काही कळतच नाही, मला काहीच सुचत नाही, इतकं दुखतंय डोकं आई. अगं म्हणून काय झालं? अहो मग डॉक्टरकडे जा ना. त्या असल्या फालतू तक्रारी आम्हाला सांगू नका. आधीच आमचं डोकं फिरलंय. ठीक आहे, उद्या जाईन मी डॉक्टरांकडे. डॉक्टरकडे जायला सुद्धा हिला सांगायला पाहिजे. चल संपत. सॉरी, जरा उशीर झाला. अरे नैवेद्य दाखवायचा होता ना देवाला. चल चल. थांबा. कुठे निघालात? योगायोगाने माझ्याकडे आज थोडा वेळ आहे. मी येतो तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये. तिथूनच सरळ पार्टी ऑफिसला जाईल. नको 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 पप्पा, तुम्ही कशाला? आम्ही दोघं येतो जाऊन लगेच. हा चल. नक्की दवाखान्यातच जात आहे ना? हो हो, असं का विचारताय तुम्ही? तुम्हाला तर माहितीये ना माझं काल किती डोकं दुखत होतं. अजूनही दुखतंय थोडं थोडं. मग चला निघूया. हो पप्पा, मला माहिती आहे ना हॉस्पिटलला केवढी गर्दी असते. वेटिंगला थांबायला लागतं तिथे. आणि तुम्ही कशाला उगाच फुकट वेळ घालवता, हो की नाही? उगाच तुम्हाला पार्टी ऑफिसला जायला पण उशीर होईल. आम्ही येतो, दोघं जण जाऊ. हा चल. ठीक आहे, तुमचं तुम्ही बघा. नंतर असं म्हणायला नको की आम्ही विचारलं नाही म्हणून. जाऊन या. चल. आई, तुझ्या आशीर्वादाने घरघंटी सुरू केली होती. खरं तर सुरू केलं तेव्हा माहिती नव्हतं की छान बसतान बसेल म्हणून. तुझ्या आशीर्वादानेच त्याला यश मिळत गेलं. इतकं की आता आम्ही स्वतःच्या नावाचं पीठ तयार करून पाकिटं विकणार आहोत. सिंचना म्हणते त्याप्रमाणे आमचा घरगुती ब्रँड सुरू करणार आहोत. सगळं तुझ्याच आशीर्वादाने शक्य झालं.